नमस्कार श्रोतेहो. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच उपशामक काळजी याविषयी अधिपरिचारिका समीक्षा दैत यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, पॅलिएटिव्ह केअरमध्ये कुटुंबियांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे हे आपण कालच्या भागामध्ये जाणून घेतलं. केअर सेवा जी आहे ती आता कोणत्या कोणत्या स्तरावरती उपलब्ध आहे? केंद्र आणि राज्य शासनाच्या नवीन गाईडलाईन्सनुसार किंवा नवीन तत्वानुसार आपण बघितलं तर उपकेंद्रापासून ते जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत ही पॅलिएटिव्ह केअरची सेवा उपलब्ध आहे. आशाताई असतात, त्यांनी पेशंट शोधले पाहिजेत आपल्या एरियामध्ये कोणते पॅलिएटिव्ह केअरचे पेशंट आहेत, तिथून ते उपकेंद्रामध्ये असतील. उपकेंद्रामध्ये जर आपण त्यांना व्यवस्थित त्यांच्या वेदनांमध्ये काही सुधार येत नसेल तर तिथून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करतो. प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील 2 ते 3 बेड हे पॅलिएटिव्ह केअरसाठी ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर एखादा रुग्ण ज्याला आपण वेदनांची तीव्रता सौम्य, मध्यम आणि अत्यंत तीव्र वेदना ज्याला असतील तर त्याला आपण जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रेफर करतो. मॅडम, तुम्ही यामध्ये आशा वर्करचा उल्लेख केला, तर आशा वर्कर किंवा एकूण समाजाची अशी नेमकी भूमिका काय आहे या कार्यक्रमाअंतर्गत? आशा वर्कर आणि स्थानिक आरोग्य अधिकारी कर्मचारी जे आहेत गावातील, त्यांनी गंभीर रुग्ण ओळखणे किंवा त्यांचा फॉलोअप करणे, त्यांना आवश्यक सेवा मिळवून देणे याच्यासाठीचा सहभाग आहे. त्यानंतर आपण स्वयंसेवी संस्था ज्या आहेत NGO त्यांची देखील मदत पॅलिएटिव्ह केअरसाठी घेत आहोत. त्या व्यतिरिक्त ग्रामपंचायत त्यांनी देखील आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या विभागातील कोण असं रुग्ण असेल ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी देखील जिल्हा शासकीय रुग्णालयाशी संपर्क करावा. तसेच महिला बचत गट असतात, काही स्वयंसेवक असतात, सामाजिक कार्यकर्ते असतात, त्यांनी देखील पुढाकार घेऊन पॅलिएटिव्ह केअर मध्ये सहभाग घ्यावा, जेणेकरून रुग्णांना आपण अत्यंत चांगली सेवा देऊ शकतो. मॅडम, कुटुंबियांना या कार्यक्रमाअंतर्गत काही मार्गदर्शन मिळतं का? कुटुंबियांचा खूप महत्त्वाचा रोल आहे, कारण रुग्ण हा 24 तास नातेवाईकांसोबत म्हणजेच कुटुंबियांसोबत असतो. कुटुंबियांना रुग्णाची काळजी कशी घ्यावी, त्यांना औषधे कधी द्यावीत, वेदना कशा कमी कराव्यात, त्याला मानसिक आधार कसा द्यावा, नर्सिंग केअर कशी करावी, या सर्वांविषयीचं आपण मार्गदर्शन करतो. त्यासोबतच जेव्हा एखादा रुग्ण घरामध्ये 12-13 वर्ष आजारी असतो तेव्हा त्या नातेवाईकांची सुद्धा मानसिकता बिघडलेली असते, तर त्यासाठी आपण नातेवाईकांना सुद्धा समुपदेशन करतो आणि त्यांना योग्य तो गायडन्स आपण प्रोव्हाइड करतो नातेवाईकांना. अच्छा, बरं, आता असा प्रश्न आहे की जिल्हा रुग्णालयाची भूमिका या बाबतीत नेमकी काय आहे? जिल्हा शासकीय रुग्णालय येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय उपशामक काळजी कार्यक्रम राबवला जातो. त्याचप्रकारे अनेक असे कार्यक्रम आहेत, विविध कार्यक्रम ज्याच्या सेवा सुविधांमार्फत रुग्णांना नक्कीच फायदा होऊ शकतो. तर कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छिते की राष्ट्रीय पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम हा देखील त्यातीलच एक कार्यक्रम आहे जो अत्यंत उपयुक्त असा कार्यक्रम आहे. रुग्णाच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ही केअर त्याला देणार आहोत किंवा रुग्णाला जेव्हा गंभीर आजार निदान होणार आहे तेव्हापासून आपण ही काळजी रुग्णांना प्रोव्हाइड करणार आहोत. तरी याविषयीची अधिक जास्त जनजागृती आपल्या घरामध्ये कोणाला गरज असेल, वाडीमध्ये, तसेच समाजामध्ये इतर कोणत्याही व्यक्तीला जर या पॅलिएटिव्ह केअरची गरज असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधावा. नक्कीच. तर श्रोतेहो, पॅलिएटिव्ह केअर ही किती आवश्यक आहे आणि याचा समाजाला आणि खास करून रुग्णांना किती चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो हे आपण या कार्यक्रमातून जाणून घेतलं. मॅडम, तुम्ही अतिशय चांगली माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल सर्वांतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. नमस्कार. पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच उपशामक काळजी याविषयी अधिपरिचारिका समीक्षा दैत यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.